लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट फेब्रुवारी हप्त्याची तारीख जाहीर आज फायनल यादी जाहीर झालेली आहे। पीडीएफ तयार आहे। 8व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। फेब्रुवारीचा महिना हा 28 दिवसांचा असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता लवकर देण्यात येणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी अपडेट दिलेली आहे। संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा आज फायनल यादी जाहीर झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेला पैसे जमा होणार आहेत। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर आपण देत आहोत। तर बघा फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे सर्व महिलांची, कारण की तारीख या ठिकाणी जवळपास जाहीर झालेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये या दिवशी पैसे जमा होणार आहेत। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा फेब्रुवारीचा हा जो महिना आहे हा 28 दिवसांचा आहे। इतर जर तुम्ही महिन्यांचा विचार केला तर ते जवळपास 30 किंवा 31 दिवसांचे ते महिने असतात। आता जर जानेवारीचा हप्त्याचा तुम्ही विचार केला तर जानेवारीचा महिना हा 31 दिवसांचा होता, त्यामुळे तुम्हाला हप्ता लेट मिळालेला होता। परंतु फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत असं होणार नाहीये, कारण की एकतर फेब्रुवारी महिना हा सर्वात छोटा महिना आहे आणि या महिन्यामध्ये फक्त 28 दिवस असल्यामुळे हा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार आहे। सर्वात मोठी अपडेट तर बघा आता महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत। सर्वात मोठी अपडेट पैसे पडल्याच्या नंतर तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी हप्त्याचे म्हणजेच 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। तर बघा आता सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी अशी येत आहे की लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळणार आहे तो आता वाढीव हप्ता मिळणार आहे। 2100 रुपये बाबत आता निर्णय लवकरच होणार आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रति महिना 600 रुपयांची वाढ होणार आहे। प्रति महिना महिलांना अगोदर 1500 रुपये दिले जात होते, आता त्याच्यामध्ये थेट 600 रुपयांची वाढ झाल्यामुळे सर्व महिलांच्यासाठी आता लॉटरीच लागणार आहे। ठीक आहे, तर आता बघा सर्वात मोठी अपडेट सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी। तर या ठिकाणी बघा सविस्तर अपडेट। तर बघा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये बघा प्रत्येक या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सर्व भागातील जेवढ्या पण पात्र महिला आहेत ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होणार आहेत। या ठिकाणी बघा पहिली यादी किंवा आता फायनल यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे। म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे की कोणत्या महिलांना पैसे मिळणार कोणत्या महिलांना नाही मिळणार। आता व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी संपूर्ण अपडेट पुढे पाहणार आहोत। त्या अगोदर तुमच्या सर्वांसाठी एक खुश खबर आहे। आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचे जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एक गिफ्ट असणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर बघा पैठणी गिव्ह अवे असणार आहे। पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर बघा ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, टार्गेट पूर्ण होईल, त्या दिवशी लकी विनरला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये देण्यात येणार आहे। यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी पैठणी साडीचं वितरण करण्यात येणार आहे। त्याच दिवशी हा लाभ आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता बघा लाडकी बहिणींचा 8वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार। कोणत्या आहेत त्या निवडक महिला ज्यांना 8वा हप्ता मिळणार आहे, आता आपण त्याविषयी सविस्तर माहिती पाहूया। तर बघा 8वा हप्ता वेळेत मिळण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आहेत। तर या ठिकाणी बघा पहिली जी गोष्ट आहे सर्व महिलांसाठी सूचना। तर बघा तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का तपासा। जर आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तर या ठिकाणी तुम्हाला काही अडचण येणार नाही। दुसरी गोष्ट डीबीटी सक्रिय आहे का खात्री करा, म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे का हे सुद्धा चेक करा। जर दोन्ही गोष्टी ओके असतील काही प्रॉब्लेम नाहीये। त्यानंतर तिसरी गोष्ट बँक खाते तुमचे अपडेट आहे का याची खात्री करा। केवायसी पूर्ण आहे का हे सुद्धा चेक करा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता येण्यामध्ये तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही। त्यानंतर बघा अर्ज मंजूर झाले आहे का, ऑनलाईन यादीत नाव तपासा। तुमचा फॉर्म मंजूर आहे का, तर या ठिकाणी बघा फॉर्म मंजूर बाबत या ठिकाणी काही जास्त प्रॉब्लेम नाहीये। तसेच जर हप्ता वेळेत नसेल मिळाला किंवा जानेवारीचा हप्ता जरी तुम्हाला मिळालेला नसेल तर बँकेत किंवा ग्रामपंचायत किंवा CSC केंद्रात जाऊन चौकशी करा। ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुमचा फॉर्म मंजूर आहे किंवा तुम्हाला जानेवारीचा हप्ता टाइम टू टाइम मिळालेला आहे तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये। जर तुम्हाला अगोदरचे 7 हप्ते व्यवस्थितपणे आलेले असतील तर हा 8वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे। आता तुम्हाला डेट वगैरे सांगणार आहे। तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आता ज्या महिलांना 2025 मध्ये नवीन अर्ज करायचा आहे, तर बघा जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर सरकार लवकरच आता तिसरा टप्पा सुरू करणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला आता संधी दिली जाणार आहे। ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांना आता अर्ज करायला संधी मिळणार आहे। तर बघा आता अर्ज कसा करायचा आहे त्याविषयी माहिती सांगतो। तर बघा
पहिल्यांदा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in. तर याच्यावरती जायचं आहे. या वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना अर्ज पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर बघा व्यक्तिगत तुम्हाला माहिती भरायची आहे. तुमचं नाव वगैरे सर्व माहिती भरायची आहे. आधार कार्ड, बँक क्रमांक, बँकेची माहिती वगैरे सर्व भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यानंतर तुमचं हमीपत्र वगैरे जे काही गोष्टी असतात ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर भरायचं आहे कागदपत्रामध्ये. ठीक आहे. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे आणि अर्जाची स्थिती तुम्हाला वेळोवेळी तपासायची आहे. बघा अर्जाची स्थिती सर्वात पहिल्यांदा तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर अर्ज हा तुमचा पेंडिंग मध्ये जातो, म्हणजे चेकिंग मध्ये गेलेला असतो, त्यावेळेस पेंडिंग मध्ये दाखवत असतं. त्यानंतर तुमचा अर्ज व्यवस्थितपणे चेक केला जातो आणि जर योग्य माहिती असेल, तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर अप्रूव्ह होतो आणि अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा इतर महिलांच्या प्रमाणे दर महिन्याला पैसे मिळतील. ठीक आहे. आता बघा फेब्रुवारीचा 8वा हप्ता सर्वात मोठी अपडेट. तर 7वा हप्ता तुम्हाला जमा झाला 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 दरम्यान वितरित झाला. आता 8वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वाटप होणार आहे, परंतु एक्झॅक्टली डेट काय असणार आहे, कोणत्या तारखेला फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार आहे, आता आपण त्याविषयी सविस्तर अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तर आतापर्यंत बघा लाडक्या बहिणींना या योजनेमधून 10,500 रुपये जमा झालेले आहेत, म्हणजे टोटल 7 हप्ते जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट, आतापर्यंत 7 यशस्वी हप्ते वितरित करण्यात आले आहेत. प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात आतापर्यंत एकूण 10,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. या रकमेमुळे अनेक महिलांना त्यांच्या छोट्या मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत झालेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा भरपूर महिलांना आता 10,500 रुपये जमा झालेले आहेत. काही महिलांना कमी जास्त सुद्धा झालेले आहेत, त्यांनी उशिरा अर्ज वगैरे भरला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात मोठी अपडेट अशी येत आहे की लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्या संदर्भात अपडेट. तर बघा फेब्रुवारी 2025चा हप्ता आगामी महिन्याच्या हप्ता 8वा हप्ता 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. या नियमित वितरण प्रक्रियेमुळे लाभार्थींना त्यांच्या आर्थिक नियोजनात सुलभता येते असं सांगण्यात येत आहे. ठीक आहे. तर बघा लाडकी बहिणीचा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच भरपूर महिला 2100 रुपये बाबत विचारत होत्या, तर 2100 बाबत सुद्धा या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर 2100 रुपयाच्या निर्णयाबाबत काय अपडेट आहे ते आता अपडेट या ठिकाणी पाहूया. तर बघा भविष्यातील महत्वपूर्ण बदल, महत्वाची बातमी म्हणजे नव्या आर्थिक वर्षापासून मार्च 2025 या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महायुती सरकार सत्तेत आल्यास मासिक रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत वाढवली जाणार आहे. या वाढीची औपचारिक घोषणा येत्या अर्थसंकल्पात होणार आहे. म्हणजे बघा मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे याच्यामध्ये याबाबत घोषणा केली जाणार आहे. सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर बघा भरपूर महिलांना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. तर बघा अफवांवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर कोणत्या अफवा आहेत, जसे की बघा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न. नुकत्याच काळात या योजनेबाबत काही गैरसमज पसरले होते. विशेषतः बघा अपात्र लाभार्थींकडून रक्कम वसूल करण्याबाबत अफवा पसरवल्या होत्या. महिला व बालविकास विभाग महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी या गैरसमजाचे निरसन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की अशी कोणतीही वसुली प्रक्रिया सरकारने सुरू केलेली नाही किंवा तसा विचारही नाहीये. त्यामुळे बघा कोणत्याही महिलेचे पैसे परत घेतले जाणार नाही. त्यामुळे कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, 2100 रुपये सर्व महिलांना मिळणार आहेत. 2100 रुपयाचा जो निर्णय आहे तो येत्या बजेटमध्ये होणार आहे. तर या ठिकाणी बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना म्हणजे जवळपास बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल हे 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. महत्वाची गोष्ट आहे की हे पैसे तुम्हाला 4 दिवसामध्ये वाटप होणार आहेत. 4 दिवसामध्ये 36 जिल्हे वाटप होणार आहेत, म्हणजे एका दिवशी 9 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा जे पैसे मिळणार आहेत हे पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मिळणार आहेत. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर हे जे भाग आहेत या भागात सर्वात पहिल्यांदा पैसे मिळणार आहेत. त्यानंतर या साईडला पैसे मिळणार आहेत नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये या भागातील काही जिल्हे सुद्धा ऍड असतील, जसे की अकोला, वाशिम, यवतमाळ. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरा जो टप्पा असणार आहे याच्यामध्ये हा टप्पा असणार आहे. याच्यामध्ये बघा धुळे, जळगाव, नाशिक, यानंतर अहमदनगर वगैरे, मुंबई, नंदुरबार हे जे काही टप्पे असतील याच्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये ह्या साईडचे पाण्याच्या साईडचे जिल्हे जसे की रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग या साईडचे जिल्हे याच्यामध्ये समावेश असणार आहे. आणि याच्यामध्ये काही मधल्या टप्प्यामधील म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना,
असे जे काही जिल्हे आहेत यानुसार या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बघा महायुती सरकारचं फुल प्लॅनिंग वगैरे झालेलं आहे फेब्रुवारी हप्त्याबाबत। फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याबाबत महायुती सरकारने नियोजन पूर्ण केलेले आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वाटप करायचे। या ठिकाणी बघा प्रत्येक दिवशी बघा 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। असे टोटल 4 दिवस चालणार आहे। 9×36 असे 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप प्रक्रिया 4 दिवसामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। अशा प्रकारे नियोजन आहे। आता महत्त्वाचा प्रश्न आहे की फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना कधी येणार आहे। तर बघा 15 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, कारण की फेब्रुवारीचा हप्ता लवकर दिला जाणार आहे। कारण की या महिन्यामध्ये 28 दिवस असल्यामुळे हा महिना छोटा असल्यामुळे लाडक्या बहिणींना या वेळेचा हप्ता लवकर दिला जाणार आहे।